नमस्कार. माझ्या कोकणी सुखादा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेमध्ये यंदा 6 ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला होता. हा पुष्पोत्सव संगीत या संकल्पनेवरती आधारित असून त्यानिमित्ताने हजारो प्रजातींची रंगीबिरंगी फुले आणि वनस्पती, फुलांनी सजवलेल्या विविध प्रतिकृती, सजावटी पाहायला मिळाल्या. राणीच्या बागेत गेल्या 28 वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो. यंदाचे हे 29वे वर्ष आहे. मुंबईकरांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती निर्माण व्हावी, त्यांना निसर्गाची ओढ लागावी या हेतूने पुष्पोत्सव आयोजित केले जाते. यंदाच्या प्रदर्शनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संगीत क्षेत्रातील वाद्य ही संकल्पना. यात बासरी, तबला, वीणा, सतार, गिटार, सनई, तुतारी यांसारख्या विविध वाद्यांच्या सुरेल प्रतिकृती रंगीबिरंगी फुलांच्या माध्यमातून साकारण्यात आल्या होत्या. या पुष्पोत्सवाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे येथे प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली 5000 पेक्षा जास्त विविध प्रकारची फुलझाडे आणि विविध प्रकारची रोपे.
या प्रदर्शनामध्ये केवळ आपल्या ओळखीची फुलं नसून जगातील विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींचा संग्रह इथे पाहायला मिळाला. यामध्ये अत्यंत आकर्षक आणि रंगीबेरंगी फुलझाडे, रसाळ फळझाडे आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गुणकारी औषधी वनस्पतींची दालने इथे होती. या वनस्पतींची मांडणी अत्यंत कल्पकतेने, कलात्मक सजावटीसह आणि रचनात्मक पद्धतीने करण्यात आली होती. कुठे गुलाब फुललेला होता, तर कुठे चाफा, तर कुठे झेंडूच्या फुलांचा साज, तर कुठे बहरलेली वृक्षवेली. चोहीकडे फक्त सुगंध आणि सुगंध. मखमली आणि प्रसन्न वातावरणात या पुष्पोत्सवाचा मी खूप आनंद घेतला. फुलांचं हे सुंदर प्रदर्शन बघून मी तर खूपच भारावून गेले. आमचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या कोकणी सुखदा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.